नमस्कार. मी सुदर्शन सुर्वे आपलं न्यूज डंकात मनपूर्वक स्वागत करतो. कोकण म्हणजे फक्त महाराष्ट्राचा एक भाग नाहीये. कोकण म्हणजे भावना आहे. समुद्राच्या खाऱ्या वाऱ्यात मिसळलेलं प्रेम आहे. लाल मातीच्या सुगंधात दडलेली आठवण आहे. डोंगराच्या कुशीत विसावलेलं साधं पण समाधानाचं आयुष्य आहे. कोकणात पाय ठेवला की माणूस आपोआप शांत होतो. शहराची धावपळ, हॉर्नचा आवाज, ताणतणाव सगळं कुठेतरी मागे पडतं. कारण कोकणात अजूनही निसर्ग जिवंत आहे आणि त्या निसर्गाला जीवापाड जपणारा कोकणी माणूसही जिवंत आहे. पहाटेची वेळ असते. समुद्राकडून गार वारा वाहत असतो. डोंगरावर हलकसं धुकं पसरलेलं असतं. पक्ष्यांचा आवाज संपूर्ण वाडीत घुमत असतो आणि अशा शांत वातावरणात एक शेतकरी आपल्या बागेतून फेरफटका मारताना दिसतो. हातात काठी, डोक्यावर टोपी, पायाला लाल माती आणि चेहऱ्यावर समाधान. तो प्रत्येक झाडाजवळ थांबतो. एखादा आंबा हातात घेऊन पाहतो. झाडाच्या फांदीवरून अलगद हात फिरवतो. कारण ती झाडं त्याच्यासाठी फक्त झाडं नसतात, ती त्याची लेकरं असतात. कोकणातील शेतकरी हा वेगळाच असतो. तो मोठमोठ्या गोष्टी करत नाही, स्वतःच्या कष्टाचं प्रदर्शन करत नाही, पण त्याच्या जगण्यात एक शांत स्वाभिमान असतो. तो ताटमानेने जगतो कारण त्याला माहीत असतं आपल्या हाताला लागलेली माती हीच आपली खरी श्रीमंती आहे. आणि म्हणूनच कोकणचा आंबा इतका गोड लागतो कारण त्या शेतकऱ्याचा घाम मिसळलेला असतो. हापूस हे नाव कानावर पडलं की माणूस कुठेही असला तरी त्याच्या डोळ्यांसमोर कोकण उभं राहतं. हिरव्या डोंगरांमध्ये डौलाने उभ्या असलेल्या बागा, उन्हात चमकणारी पिवळी फळं, अंगणात पेंड्यांवर पिकायला ठेवलेल्या पेट्या आणि घरभर दरवळणारा तो गोड सुवास. अरे, हापूस म्हणजे फक्त फळ नाहीये, तो कोकणचा आत्मा आहे. एका पिकलेल्या आंब्याला हातात घेतलं की जणू सोन्याचा गोळाच हातात घेतलाय असं वाटतं. साल काढतात, सुगंधाचा असा फवारा उडतो की क्षणभर डोळे मिटून जातात आणि पहिला घास घेतला की रस थेट मनात उतरतो. ही गोडी फक्त चवीची नसते, ती भावनांची असते. मुंबईत, पुण्यात, विदेशात राहणाऱ्या प्रत्येक कोकणी माणसासाठी गावाहून आलेली आंब्याची पेटी म्हणजे आनंदाचा खजिना असतो. ती पेटी उघडली की फक्त आंबे दिसत नाहीत, तर बालपण बाहेर येतं. आजीच्या हातचा आमरस आठवतो. गावच्या घराचं अंगण आठवतं. उन्हाळ्याच्या सुट्ट्या आठवतात. झाडावर चढून कैऱ्या तोडणारे दिवस आठवतात. मुंबईत कितीही मोठं आयुष्य जगलं तरी गावाकडच्या आंब्याच्या झाडाखाली बसल्याशिवाय कोकणी माणसाचं उन्हाळा पूर्ण होत नाही. आणि त्या झाडाखाली बसलेले आजोबा आठवतात. हातात काठी, डोक्यावर टोपी, बाजूला ठेवलेली आंब्याची टोपली. आम्ही पोरं त्यांच्या भोवती फिरायचो. मग ते हसत म्हणायचे, हा गे रे आपोस, पण सावकाश का, हा आपल्या बागेचा आहे. त्या एका वाक्यात जितकं प्रेम असायचं ना, तितकं आज हजारो रुपयातही मिळत नाही. कोकणात आंबा म्हणजे फक्त फळ नाहीये, ती श्रद्धा आहे. म्हणूनच अनेक घरांमध्ये पहिला पिकलेला आंबा देवाला अर्पण केला जातो. देवघरात अगरबत्तीचा सुगंध असतो. समोर पिवळा धमक हापूस ठेवलेला असतो आणि कोकणी माणूस शांतपणे म्हणतो, देवा, यंदाच हंगाम चांगला जाऊ दे. त्या क्षणी समजतं कोकणात शेती ही फक्त व्यवसाय नाहीये, ती भक्ती आहे. मे महिना सुरू झाला की मुंबईतल्या कोकणी माणसाचं मन गावाकडे धाव घ्यायला लागतं. कोकण रेल्वेचं तिकीट काढलं की आनंद सुरू होतो. रेल्वेच्या खिडकीतून दिसणारी हिरवीगार झाडं, नदी, बोगदे, डोंगर आणि पहिल्यांदा समोर दिसला की चेहऱ्यावर आपोआप हास्य येतं. स्टेशनवर उतरल्यावर लागणारा लाल मातीचा वास म्हणजे जणू कोकणाच्या मातीच्या कुशीत परत आल्यासारखं वाटतं. तो मातीचा वास म्हणजे आठवणीचा खजिना असतो. तो वासात बालपण असतं, गाव असतं, आजीचा हात असतो आणि आयुष्यभराची ओढ असते. घरी पोचल्यावर अंगणात आंब्याच्या पेट्या दिसतात. घरात गजबज असते. कुणी आंबे पुसत असतं, कुणी आमरस काढत असतं, कुणी कैऱ्याचं पन्नं बनवत असतं. लहान मुलं झाडावर चढून कैऱ्या तोडत असतात. एखादा मित्र ओरडतो, मालक आला रे, आणि सगळी पोरं जीव तोडून पळतात. त्या क्षणी जो आनंद असतो ना, तो पैशाने मिळत नाही. कोकणात दुपारच्या शांत वेळी अचानक धपाक असा आवाज यायचा आणि सगळी पोरं ओरडायची, आंबा पडला रे. मग कोण आधी उचलणार याची शर्यत लागायची. एकदा पिकलेला हापूस हातात लागला की जणू खजिनाच मिळाल्यासारखा आनंद व्हायचा. त्या आंब्याची धूळ झटकून शर्टाला पुसायचं आणि तसाच खायला सुरुवात करायचं. तर रसाने हात माकायचे, कपडे खराब व्हायचे, पण चेहऱ्यावरचा आनंद अमूल्य असायचा. आज मोठे झाल्यावर एसी मध्ये बसून आंबे खातो, पण त्या पडलेल्या आंब्याची जी चव होती ना, ती पुन्हा आयुष्यात कधी मिळत नाही. लोक बाजारात जातात, चमकणारे आंबे पाहतात, फोटो काढतात, सोशल मीडियावर टाकतात, पण त्या एका आंब्यामागे किती संघर्ष दडलाय हे फार कमी लोकांना माहीत असतं. मोर लागला की शेतकऱ्याची धडधड सुरू होते. पाऊस आला तर, वारा वाढला तर, रोग लागला तर, प्रत्येक क्षणी त्याचं लक्ष झाडाकडेच असतं. रात्री वादळाची बातमी आली की त्याला रात्रभर झोप लागत नाही.
कारण एका वादळात वर्षभराचं स्वप्न जमिनीवर पडू शकतं. वादळ येतं, फळं पडतात, झाडांच्या फांद्या तुटतात आणि त्या पडलेल्या आंब्याकडे पाहताना त्याचं काळीच तुटत असतं. पण दुसऱ्या दिवशी तोच माणूस पुन्हा बागेत दिसतो. पडलेली फळं बाजूला करतो, तुटलेल्या फांद्या बांधतो आणि पुन्हा नव्या आशेने कामाला लागतो. कारण कोकणचा शेतकरी संकटावर रडत बसत नाही, तो शांतपणे त्याच्याशी सामना करतो. आंबा एका दिवसात येत नाही. वर्षभर झाडाची काळजी घ्यावी लागते. उन्हाळा, पाऊस, थंडी सगळं सहन करावं लागतं. मोर लागला की आशा वाढते, फळं लागली की काळीज वाढते. हा संयम कोकणाच्या शेतकऱ्याला आयुष्य शिकवतो. आजच्या जगात सगळ्यांना लगेच यश हवं असतं, पण कोकणचा शेतकरी शिकवतो चांगल्या गोष्टींना वेळ लागतो. म्हणूनच त्याच्या हातचा आंबा इतका खास असतो. कोकणाचा शेतकरी कधी कुणासमोर हात पसरत नाही. त्याच्याकडे मोठे बंगले नसतील, मोठ्या गाड्या नसतील, पण त्याच्याकडे स्वाभिमान असतो. तो मेहनतीवर जगतो. त्याच्या हाताला माती लागलेली असते, पण तीच माती सोनं पिकवत असते. त्याला समुद्राचा रंग पाहून पाऊस कधी येईल हे समजतं. वाऱ्याचा वेग पाहून हवामान बदलणार आहे हे कळतं. झाडाच्या पानाकडे पाहून त्यांना काय हवंय हे ओळखता येतं. हा माणूस पुस्तकातून शेती शिकत नाही, तो निसर्गाकडून शिकतो. आणि म्हणूनच कोकणातील शेतकरी हा फक्त शेतकरी नसतो, तो अनुभवाचं विद्यापीठ असतो. कोकणातला माणूस कमी बोलतो, पण मनाने खूप मोठा असतो. त्याच्या घरात गेला तर तो म्हणेल, जेवून जा, हातात आंबा देईल, जाताना काजूची पिशवी देईल. त्याच्याकडे पैसा कमी असेल, पण मन मात्र समुद्रासारखं मोठं असतं. आंब्याचा हंगाम सुरू झाला की गावातील बाजार जिवंत होतो. सकाळपासून गजबज सुरू असते. कुठे पेट्या रचलेल्या असतात, कुठे व्यापारी आंबे तपासत असतात, कुठे काजूची पोती भरली जात असतात. हा देवगडचा आहे, हा रत्नागिरी आहे, हा नैसर्गिक पिकवलेला आहे, असे आवाज कानावर पडत असतात. त्या बाजारात एक वेगळीच ऊर्जा असते, कारण त्या प्रत्येक पेटीत एका शेतकऱ्याचं वर्षभराचं स्वप्न भरलेलं असतं. आंब्यासारखाच कोकणचा काजूही खास आहे, पण त्याच्यात गोंगाट नाही, त्याच्यात शांत रुबाब आहे. फेब्रुवारी मार्चमध्ये काजूच्या बागा लाल, पिवळ्या, केशरी बोंडांनी भरून जातात. सकाळच्या धुक्यातून चमकणारी ती दृश्य पाहिली की वाटतं निसर्गाने स्वतः चित्र रंगवलंय. पहाटे शेतकरी बागेत जातो, पडलेली बोंड गोळा करतो, त्यातून काजू वेगळे करतो. मग भाजणं, सोलणं ही प्रक्रिया. 1 किलो काजू तयार होईपर्यंत किती मेहनत लागते याची शहरातल्या लोकांना कल्पनाही नसते. हात भाजतात, दूध डोळ्यात जातो, पण तरी चेहऱ्यावर समाधान असतं. कारण हा काजू फक्त व्यवसाय नसतो, ती मातीशी जोडलेली ओळख असते. कोकणातील महिलांशिवाय आंबा आणि काजूचा प्रवास पूर्णच होऊ शकत नाही. घर सांभाळणं, बाग सांभाळणं, काजू सोलणं, आंबे निवडणं, पॅकिंग करणं, ह्या सगळ्यात त्यांचा मोठा वाटा असतो. पहाटे उठून चूल पेटवणारी ती आजी, दुपारी उन्हात बागेत मदत करणारी बायको आणि संध्याकाळी थकून सुद्धा हसत राहणारी ती स्त्री, हीच कोकणाची खरी ताकद आहे. आज अनेक कोकणी मुलं मुली मुंबईत, पुण्यात, विदेशात राहतात, मोठ्या ऑफिसमध्ये काम करतात. पण उन्हाळा आला की त्यांचं मन गावाकडे धाव घेतं. कारण कितीही मोठं शहर असलं तरी गावाच्या आंब्याच्या झाडाखाली मिळणारी शांतता कुठेच मिळत नाही. गावात गेल्यावर जुनी झाडं दिसतात, जुनी घरं दिसतात आणि नकळत डोळे पाणावतात. कारण त्या मातीशी नातं रक्तापेक्षाही घट्ट असतं. कोकणातील रात्र म्हणजे जादू असते. दूर समुद्राचा आवाज ऐकू येत असतो, आंब्याच्या झाडातून गार वारा वाहत असतो, काजवे चमकत असतात आणि संपूर्ण गाव शांत झोपलेलं असतं. त्या शांततेत एक वेगळं सुख असतं. शहरात लाखो रुपये कमावणारा माणूस सुद्धा कोकणात आला की शांत होतो, कारण इथली हवा मनाला स्पर्श करते. कोकणात पहिला पाऊस पडतो ना, तेव्हा संपूर्ण निसर्ग जिवंत होतो. लाल मातीचा सुगंध हवेत दरवळतो. आंबा काजूच्या पानांवरून पाण्याचे थेंब खाली अलगद पडत असतात. डोंगर धुक्याने झाकलेले असतात, नदी दुतडी भरून वाहत असते. त्या क्षणी कोकण स्वर्गासारखं दिसतं. आणि त्या पावसातही शेतकरी आपल्या बागेकडे पाहत असतो, कारण त्याचं आयुष्य त्या झाडाशी जोडलेलं असतं. कोकणातील माणूस पैशाने श्रीमंत असेलच असं नाही, पण तो समाधानाने श्रीमंत असतो. त्याच्याकडे समुद्र असतो, डोंगर असतात, आंबा काजूच्या बागा असतात आणि माणुसकी असते. शहरात लाखो रुपये कमावणारा माणूस सुद्धा कोकणात आला की शांत होतो, कारण इथली हवा वेगळी आहे, इथला साधेपणा वेगळा आहे. आज जगभरात हापूस नावाने कोकण ओळखलं जातं. विदेशात राहणारे लोक सुद्धा या आंब्याची आतुरतेने वाट पाहतात. कोकणचा काजूही जगभर पोचलाय. पण या यशामागे कोणती मोठी कंपनी नाहीये. या यशामागे आहे लाल मातीत राबणारा साधा शेतकरी. तो इंग्रजीत मार्केटिंग करत नाही, सोशल मीडियावर जाहिराती करत नाही, पण त्याच्या मेहनतीची चव जगभर पोचते. हीच कोकणाची खरी ताकद आहे. आज आपण थंडगार एसीमध्ये बसून आंबा खातो, काजूची चव घेतो, पण एकदा त्या शेतकऱ्याचा विचार नक्की करा, जो पाटे अंधारात उठतो, जो उन्हात भासतो, जो पावसात भिजतो, जो वादळातही आपल्या झाडाजवळ उभा राहतो आणि तरी अभिमानाने म्हणतो, ही माझ्या मातीची कमाई आहे. कारण तो फक्त शेतकरी नाहीये,
तो कोकणच्या मातीचा रखवालदार आहे. तो निसर्गाचा खरा मित्र आहे. तो घामातून सोनं पिकवणारा कलाकार आहे. आणि खरं सांगायचं तर घरातली शेवटची आंब्याची पेटी रिकामी झाली की कळतं उन्हाळा संपला. पण कोकणाची ओढ ती कधीच संपत नाही. संध्याकाळी समुद्रात मावळणारा सूर्य, बाजूला शांत उभी असलेली आंब्याची बाग आणि त्या झाडाखाली शांत बसलेला एक शेतकरी. त्या क्षणी समजतं स्वर्ग जर कुठे असेल ना तर तो कोकणातच आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रांपर्यंत शेअर करा आणि तुमचं मत कमेंटमध्ये नक्की मांडा. मी सुदर्शन सुर्वे पुन्हा भेटू एका नव्या आणि दमदार बातमीसोबत. तोपर्यंत पाहत राहा न्यूज डंका.